नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर जाणीवपूर्वक हाय व्हायब्रेशन थॉट्स तयार करता येतात का, असं बोलून आपण मागच्या व्हिडिओमध्ये थांबलो होतो. तर अर्थातच याचं उत्तर हो असं आहे. लुईस एल हे यांचा आय कॅन डू इट नावाचा एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सवरचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. तो तुम्ही या बाबतीत जरूर बघा. हाय व्हायब्रेशन थॉट्स जाणीवपूर्वक कसे करायचे हे त्याच्यामध्ये खूप छान आणि सविस्तर दिलेलं आहे. शिवाय ट्रॅफिक कंट्रोल टेक्निक नावाचं आपण एक टेक्निकसुद्धा सविस्तर पाहिलेलंच आहे, बरोबर. तर आपण आधी म्हटलं तसं की सगळ्या गोष्टींचा ना ऊर्जा पातळीवर विचार करा. मला आशा आहे की असा विचार करणं तुम्ही सुरू केलं असेल. तर तुमचा प्रत्येक विचार हा तुमचं त्या व्यक्तीशी, वस्तूशी नातं तयार करतोय. आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराला फ्रिक्वेन्सी आहे आणि ही विचारांची ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक भार घेऊन सतत वाहत असते आपल्याकडून आपण ज्याच्याविषयी विचार करत आहोत त्याच्याकडे, बरोबर. पण गंमत कशी आहे बघा की आपण मुखाने तर म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, आम्ही आहोत. पण मनात मात्र होईल ना सगळं नीट, असं कसं काय झालं आणि यातून आता हे कसे काय बाहेर पडणार आहेत काय माहिती, काय करायचं, काय केवढा कठीण प्रसंग आणि कसं काय यातनं बाहेर पडायचं, अवघडच आहे बुवा. किंवा बाह्य स्वरूपात आपण एखाद्याचं छान अगत्य स्वागत करतो, वाकून नमस्कार वगैरे करतो, छान मानपान खानपान सेवा सगळं करतो. पण मनात मात्र त्या व्यक्तीविषयी असं किंवा बाहेर आपण एखाद्याचं तोंडाने शब्दाद्वारे अगदी छान कौतुक वगैरे करत असतो, एखाद्याची स्तुती करतो. पण मनात मात्र आपण त्या व्यक्तीला नावं ठेवत असतो. आपल्याला ना लहानपणापासून काय लिहायचं, कसं बोलायचं, वागायचं, उठायचं सगळं शिकवलं जातं. पण चालू असलेल्या प्रसंगामध्ये मनामध्ये विचार कसे करायचे, कोणते विचार धरून ठेवायचे, कोणते विचार सोडून द्यायचे, हे काही आपल्याला शिकवलेलं आणि सांगितलेलं नसतं. पण हे जे काही आहे ना हे आपण कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो आणि आपल्या मनाला योग्य प्रकारे विचार करायला शिकवणं हे कोणत्याही वयामध्ये सहज शक्य आहे. तर हे जे काही आहे ना मनात वेगळं आणि मुखात वेगळं हे फक्त माणसांनाच जमतं. कारण माणसाला शब्दांमध्ये बोलता येतं आणि शब्दछळ करता येतात. प्राण्यांना हे जमत नाही कारण त्यांना शब्दांमध्ये बोलता येत नाही. मांजर कसं, त्याला राग आला ना तर नखं लावतं आणि प्रेमात असेल तर छान पायात घुटमळतं. त्याला राग आला असेल तर ते लाडी गोडी लावत तुमच्या पायात घुटमळत नाही. प्राण्यांच्या भावना ज्या असतात ना त्या खऱ्या असतात आणि म्हणूनच त्या आपल्याला भावतात. प्राण्यांचं प्रेम त्यामुळे आपल्याला अधिक खरं वाटतं. आणि अशी माणसं ज्यांच्या मनामध्ये आणि मुखामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये एकवाक्यता असते अशी माणसंसुद्धा त्यामुळे आपल्याला भावतात. कारण ही लोक त्यांच्या भावनांशी प्रामाणिक असतात आणि त्यामुळे खरं नातं हे बाह्य वर्तन आणि व्यवहार नाही, तर आपल्या मनातील एखाद्या विषयीचे विचार
हे आपलं त्या व्यक्तीशी असलेलं खरं नातं आहे. तेव्हा आज निदान आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तींशी तुमचं नातं कसं आहे हे या कसोटीवर तपासून बघा. आता हे असं असं म्हणजे मनात आणि व्यवहारात एकच असं 100% वागणं जरा अवघड वाटतं नाही. पण मनात आणि व्यवहारातला हा जो फरक आहे ना, तो आपण कमी करत नेऊ शकतो, बरोबर की नाही? माणसाला ना शब्दांची देणगी आहे. तुम्हाला राग आलाय किंवा समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट आवडलेली नाही आहे आणि जर तुम्हाला हे लगेच नाही सांगता आलं तर थोडा वेळ घ्या, विचार करा. आपली जी काही भावना आहे ते सांगणारे योग्य शब्द शोधा आणि मग योग्य सकारात्मक ऊर्जेचा आधार घेऊन व्यक्त व्हा. पण राग आलेला आहे आणि मी रागावलेलं नाही आहे, मला हे काही अजिबात आवडलेलं नाही आहे, पण हा ठीक आहे, चला आवडलं आहे, हे जो काही विरोधाभास आहे ना, म्हणजे मनातलं वेगळं आणि व्यवहारातलं वेगळं, हे करणं टाळा. आपल्या भावनांशी प्रामाणिक राहा आणि सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करून व्यक्त व्हा. प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.